नमस्कार, मी लाघवी ओम सावंत लोकशाही मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला लागल्यापासून जोरदार प्रचार हा सुरू झालेला आहे। महाराष्ट्रात आता येत्या 20 मेला अर्थात शेवटच्या टप्प्यातलं 5व्या टप्प्यातलं मतदान पार पडत आहे आणि या 5व्या टप्प्यात अवघ्या मुंबईत मतदान होणार आहे। मुंबईतल्या 6ही लोकसभा मतदारसंघात हे मतदान पार पडेल, त्यामुळे जोरदार प्रचाराचा धुरळा उडालेला आहे। ठिकठिकाणी आरोप प्रत्यारोप या प्रचार सभेच्या माध्यमातून पाहिले जात आहेत। बहुतांश ठिकाणी जर या सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतला तर या 6 मतदारसंघांपैकी मुंबईत बहुतांश ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी सुद्धा लढत पाहायला मिळते। उत्तर पश्चिम सुद्धा अपवाद नाहीये। उत्तर पश्चिम मध्ये नेमकी कोणाची हवा आहे, उत्तर पश्चिम मध्ये प्रचार नेमका कसा सुरू आहे महाविकास आघाडीचा, या सगळ्याविषयी बोलण्याकरता उत्तर पश्चिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर आज आपल्या सोबत आहेत। नमस्कार कीर्तीकरजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नमस्कार। कसा चाललाय प्रचार, कसे आहात? जरा थकलेले दिसताय। नक्कीच उद्धवजींनी फार अगोदरच माझी उमेदवारी जाहीर केली होती, त्याच्यामुळे जवळजवळ 2.5-3 महिने या मतदारसंघात मी फिरतोय। म्हणजे त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये आमचे जे कोर एरियात जे होते, जे शिवसेनेला मानणारे, त्या एरियात पहिल्यांदा फिरलो, काही मंडळांना भेटलो, काही संस्थांना भेटलो। त्याचबरोबर आमचे जे ज्येष्ठ नागरिक या विभागातले जे आहेत त्यांचा आणि आमच्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा आशीर्वाद घेतला आणि नंतर मग फॉर्म भरणं, मग नंतर मग रेग्युलर प्रचार, मग ते वाटप, मग ते आरोप प्रत्यारोप, ह्या सर्वातनं करत आज नक्कीच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे। आणि मला असं वाटतं की प्रचारात तर आम्ही आघाडी घेतलेली आहे, विरोधकांना आम्हाला चेस करायचं आहे। क्या बात आहे, म्हणजे सुरुवातीपासूनच तुमचा कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय। तुम्ही आता उल्लेख केलात की उमेदवारी अर्ज तुम्ही भरलात किंबहुना खूप महिन्या आधीपासूनच, 2.5 ते पावणे 3 महिने आधीपासून आपण म्हणूया उद्धव ठाकरे यांनी तुमची उमेदवारी जाहीर केलेली होती। उमेदवारी अर्ज जेव्हा तुम्ही दाखल करत होतात तेव्हा मात्र तुमच्या बहिणींचा खूप मोठा पाठिंबा तुम्हाला पाहायला मिळाला। सगळ्या बहिणी तुमच्या वतीनं बोलत होत्या, भरभरून कौतुक करत होत्या, बोलत होत्या। या सगळ्या हे सगळं चित्र बघत असताना बहिणींनी असं कधी सांगितलं नाही का की भावाला काय करतोयस, वडील एक वेगळी भूमिका घेतात, तू एक वेगळी भूमिका घेतोयस? कसं आहे की माझ्या त्या सख्ख्या बहिणी आहेत, त्यांचा जेवढा माझ्यावरती अधिकार आहे ना, तेवढाच अधिकार माझ्या या संघटनेतल्या बहिणींचा सुद्धा आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या दोन्ही बहिणींचा आदर करूनच मी हा निर्णय घेतलेला आहे। आणि शेवटी वैचारिक मतभेद असू शकतात, तुमचे पॉलिटिकल निर्णय वेगवेगळे असू शकतात, आमचे कौटुंबिक निर्णय हे चांगले आहेत, रिलेशन्स आहेत, कौटुंबिक आमचे रिलेशन फार चांगले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे। जेव्हा तुम्ही सांगितलं वडिलांना, जेव्हा सांगितलं गजानन कीर्तीकरांना की आपल्याला उद्धव साहेबांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे, तेव्हा नेमकी काय पहिली प्रतिक्रिया होती? बघ, कसं आहे की त्यांचं पहिल्यापासून मत होतं की अमोल तू का येत नाही आहेस माझ्याबरोबर। त्या एकनाथ शिंदेला त्याच्या मुलांनी साथ दिली, किंवा सरवणकराला त्याच्या मुलांनी साथ दिली, रामदासबाईंच्या मुलांना त्याच्या मुलांनी साथ दिली। तर माझं त्यावेळेला एक स्पष्ट मत होतं की कदाचित त्यांची जे काही राजकीय करिअर त्यांच्यावरती अवलंबून असतील, पण शेवटी प्रत्येकाला 18 वर्षानंतर मतदान करण्याचा अधिकार या सरकारने आणि संविधानाने दिलेला आहे। तेव्हा आपण असं नाही ना म्हणत की तू ह्यालाच मत कर, तू त्यालाच मत कर। आपण ते मत गुप्त ठेवतो आणि ज्याला ज्याला ज्या पद्धतीने वाटतं त्या पद्धतीने मतदान करत असतो। त्यामुळे तुम्ही एकाच घरात जरी राहिलात तरी तुमचे जर का वेगवेगळ्या पद्धतीची जर का विचारधारा असतील तर तुम्ही, मला असं वाटतं, ते फॉलो करू शकता। आणि तसं काय नाही, बाबा नेहमी मला बोलायचे की अमोलना तू हट्टी आहेस, तू एकदा निर्णय घेतला की पाठी हटत नाही। पण मी हट्टी आहे, 100% हट्टी आहे, पण मी काही चुकीच्या गोष्टीसाठी हट्ट त्यांच्याकडे कधी केला आहे असं मला वाटत नाहीये। जे माझं बरोबर होतं, जे मला मनाला पटलं त्याचाच हट्ट केला आणि त्याच्यावरती मी खंबीर राहिलो। आणि जरी पॉलिटिकली ते वेगळ्या निर्णयात असतील तरी वडील म्हणून त्यांना आत्म नक्कीच आनंद होत असणार, कारण आज ज्या पद्धतीने आज ह्या ठिकाणी मी फिरतोय, ज्या पद्धतीने मला पाठिंबा मिळतोय, त्यांना पण फीडबॅक्स येत असतील ना, त्यामुळे ते आतून आनंदित असतील कदाचित, मला माहित नाही, मी काही पॉलिटिकली चर्चा करत नाही त्यांच्याशी। त्यामुळे माझी राजकीय करिअर सुरुवात झाली आहे ती अमोल गजानन कीर्तीकर म्हणूनच।
परंतु त्याच्यानंतर मीही एक कोणतरी आहे, माझ्या माध्यमातूनही काही गोष्टी केलेल्या आहेत, मी वैयक्तिक जे काम करतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये असं काही वेगळं आहे असं मला वाटत नाही आहे. मी असं डिनाय करत नाही की वडिलांची मदत होते का, 100% आज मी प्रचारात फिरताना सुद्धा बोलतात, अरे कसे आहेत भाऊ, बरे आहेत ना वगैरे असे विचारणारे पण लोक आहेत. नाही, भाऊने आमच्यासाठी भरपूर केलं, अमोल तुलाच मतदान करणार. म्हणजे त्यांची जी मतं जी आहेत की त्यांनी ज्यांच्यासाठी काम केले आहेत ती मतं अजून त्यांच्या पक्षातले लोक खेचू शकले नाहीत, ती मतं सुद्धा माझ्याबरोबर आहेत, ही वस्तुस्थिती आहे. खूप मोठं वक्तव्य तुम्ही या क्षणी केलेलं आहे. उमेदवारी अर्ज भरत असताना वडिलांचा आशीर्वाद घेतला असेल, काही सल्ला दिला, राजकीय सल्ला किंवा वडिलकीच्या नात्यानं? नाही, ज्या दिवशी मी उमेदवारी अर्ज भरला ते मुंबईत नव्हते. त्यांचे जे काही त्यांच्या राजकीय जबाबदाऱ्या त्यांच्या पक्षाच्या होत्या त्या दृष्टीने ते बाहेरगावी होते. परंतु शेवटी कसं आहे की आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, ही जी तुमची जवळची नाती असतात ना, हे कितीही काही झालं तरी ती तुमच्यासोबत असतातच असतात. बरोबर. भले ते वैयक्तिक जरी नसतील तरी मनाने असतात. मनातला आशीर्वाद सुद्धा मला फार मोठा आहे. जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, उमेदवारी अर्ज भरल्या इथे ईडीची नोटीस आली. खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीची ही नोटीस पाठवण्यात आली. अगदी 2-3 वेळा तुम्ही चौकशी करता सुद्धा उपस्थित होतात. मध्यंतरी चौकशी सुद्धा झाली होती. नेमकं काय घडलं होतं त्या चौकशीमध्ये? महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे, का वारंवार खिचडी घोटाळ्यामध्ये अमोल कीर्तीकरांचं नाव समोर येतं आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्या ईडीचं समन्स तुम्हाला बजावण्यात आलं? बघ, कसं आहे की पहिल्यापासून मी हे सांगत आलेलो आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही घोटाळा नाही आहे आणि मी तसं काही इलिगली काही केलेलं नाही आहे. ठीक आहे, फायनान्शियल इरेग्युलरिटीज प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही असतात. त्याला फायनान्शियल क्राईममध्ये कन्वर्ट करायचं आणि PMLAच्या ह्याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर करायचा, ते कशा करता? एक तर बदनाम करण्याकरता, एक तर त्याला स्लो डाऊन करण्याकरता, एक तर त्याला आपल्याकडे आणून वॉशिंग मशीनमधनं काढून धुण्याकरता, आणि नाहीतर एकतर 7-8 महिने, 10 महिने, वर्षभर जेलमध्ये टाकून त्यांचा जो काही कालावधी असतो तो खराब करण्याकरता, ह्याच्या करताच हे सगळ्या गोष्टी होतात. आणि मी काही केलं नाही ह्याची मला खात्री होती. त्याच्यामुळे मला सांगा ना की जेव्हा आपण उमेदवारी अर्ज भरतो तेव्हा 2 ॲफिडेविट द्यायचे असतात. एक तुमच्या प्रॉपर्टीचे आणि एक तुमचे क्रिमिनल, तुमच्यावरती काय केसेस चालू आहेत त्याचे. क्रिमिनल केसेसच्या संदर्भातलं मी नील दिलेलं आहे. का नाही कोणी ऑब्जेक्शन घेतलं? जर का हे सगळे एवढे दिवस बोंबा मारतायत की अमोलनी हे केलं ते केलं, मी पहिल्यापासून सांगतो, एखादा FIR होतो, एखादी गोष्ट जेव्हा घडते तेव्हा इन्क्वायरीसाठी बऱ्याच लोकांना बोलवलं जातं, म्हणजे ते गुन्हेगार नसतात. तो एक चौकशीचा भाग असतो आणि त्या चौकशीच्या भागामध्ये मी त्यांना मदत केलेली आहे. मी ज्या काही गोष्टी त्यांच्याकडनं मागितल्या गेल्या त्या देण्यात आलेल्या आहेत. आणि ज्यावेळेला आपण ह्या गोष्टी जेव्हा भरत असतो इलेक्शन कमिशनचा फॉर्म भरताना, तेव्हा मी मुंबईच्या पोलीस डिपार्टमेंटकडे अर्ज केला. त्यांनी निरंक म्हणून दिलाय, तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही आहे. एक माझा चिनाई कॉलेजचा होता, जेव्हा चिनाई कॉलेज प्रायव्हेटायझेशन करण्यासाठी चाललं होतं तेव्हा युवासेनेच्या वतीने मोठं आंदोलन केलं. तो एक गुन्हा होता, परंतु नंतर सरकारने एक GR काढला, त्याच्यानुसार तेही माझा गुन्हा रद्द झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही गुन्ह्याची नोंद नाही आहे. ईडीकडे माझा वकील गेले, ईडीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी तिकडे पत्र दिलं, त्यांनी त्या ऑफिसरवर चर्चा केली. तेव्हा ते ऑफिसर बोलले की आमच्याकडे अशी काही प्रोव्हिजन नाही लिखित द्यायची. तर मग माझे वकील बोलले की मग ठीक आहे, मग आम्ही कसं समजायचं की आमच्यावरती गुन्हा आहे की नाही आहे तुमच्या PMLAच्या अंडर? ज्या अर्थी तुम्हाला समन्स बजावलं. हा, तर ते बोलले की तुम्ही लेटेस्ट जी चार्जशीट फाईल केली आहे ना कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये काय नाव असेल तर तो गुन्हेगार आहे. तर त्याच्यामध्ये माझं नावही नाही, माझ्या कुठल्या गोष्टीचा इन्क्वायरीचा उल्लेखही नाही आहे. नंतर मग एक EOW मध्ये पण त्यांनी अशाच पद्धतीने एक ऍप्लिकेशन दिलं आमच्या वकिलांनी. अजून त्याचं उत्तर नाही आहे, कारण EOWच्या माध्यमातून जो FIR रजिस्टर झालाय ना त्याच्यामध्ये अमोल गजानन कीर्तीकर हे नावच नाही आहे. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन हे सांगतो, सूरज सतीश चव्हाण हे पण नाव नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय झालंय की ज्या कंपनीला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, ज्या कंपनीसाठी आम्ही काम करतो त्या कंपनीचं नाव, ती कंपनी, त्याचे पार्टनर्स आणि त्याच्यामध्ये काम करणारे कर्मचारी असा उल्लेख आहे. आता कर्मचारी सो मेनी असू शकतात. त्यामुळे मी पहिल्यापासून सांगतोय की हे बदनाम करण्याच्या दृष्टीने आहे, हे कुठेतरी आम्हाला दबाव टाकण्याच्या दृष्टीने आहे. त्यामुळे तशाच पद्धतीने ते सिद्ध झालेलं आहे. आता तुम्ही सूरज चव्हाण यांचा उल्लेख केला, खरं तर तोच मुद्दा फार महत्वाचा आहे. सूरज चव्हाण असू दे किंवा तुम्ही स्वतः अमोल कीर्तीकर, अगदी वरुण सरदेसाई सुद्धा, आदित्य ठाकरे यांच्या कोर टीम मधले तुम्ही मेंबर मानले जातात. आज सूरज चव्हाण नेमक्या याच मुद्द्यावर गेले अनेक दिवस आत आहेत. चौकशी देखील या सगळ्या प्रकरणी केली गेली, त्यांनाही वारंवार सामोरं जावं लागलं, तुम्हालाही सामोरं जावं लागतंय. नेमकं काय समजायचं, याचा काय अर्थ लावायचा? आदित्य साहेबांची जवळची व्यक्ती आहे म्हणून बदनाम करण्याच्या दृष्टीने
आणि अमोल गजानन कीर्तीकर ह्याला प्रेशर करण्याच्या दृष्टीने सूरज चव्हाणला त्यांनी आतमध्ये टाकलेला आहे. हा माझा त्यांच्यावरती आरोप आहे. कारण मला सांगा की EOWची केस रजिस्टर्ड कधी झाली? सप्टेंबर 2022 23 मध्ये. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 9 महिने झाले. जिकडे गुन्हा घडलाय असं तुम्ही म्हणताय, 9 महिन्यामध्ये काहीच झालं नाही. त्याच्यामध्ये काही चार्जशीट नाही, काही अरेस्ट नाही, काही फर्दर काही इन्क्वायरीज नाही आहेत. आणि मग तो गुन्हा घडलाय असं गृहीत तुम्ही धरता आणि PMLAच्या अंडर तुम्ही त्याच्यामध्ये ECIR तो जनरेट करता आणि त्याच्यामध्ये इन्क्वायरीसाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करता. कशासाठी? कारण त्या PMLA ऍक्टमध्ये तुम्हाला बेल मिळत नाही. म्हणजे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी डांबून ठेवण्यासाठी. हा मला असं वाटतं की सरकारी यंत्रणेचा गैरवापर आहे आणि ह्यालाच म्हणतात हुकुमशाही. कारण ईडी हे नाव जेव्हा आम्ही पब्लिकमध्ये घेतो ना, लोक हास्यास्पद म्हणतात, हास्यास्पद बोलतात त्याच्यामध्ये. हा अच्छा ईडी ना, तो आप शायद आप चुन चुके, म्हणजे हिंदी मराठी सगळे तो लोक तेच बोलतात. अच्छा ईडी काय म्हणजे हा तुम्ही काहीतरी चांगलं काम करताय म्हणून तुमच्या पाठीमागे ईडी लावले, असं लोकांचं म्हणणं आहे आम पब्लिकचं. कोणालाही तुम्ही वैयक्तिक जाऊन विचारा. मी तर समजा मी माझ्या लोकांकडे बोलत असेल, कदाचित तुम्ही जेव्हा वैयक्तिक लेवलला ग्राउंडमध्ये जाऊन चौकशी कराल तर ईडीला लोक हास्यास्पद घेतात. ईडीची इन्क्वायरी म्हटल्यानंतर ते म्हणतात ठीक आहे आप अच्छा काम करे, इसके लिए ईडी आपके घर पे आई. सूरज चव्हाण यांना उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर वगैरे कधी भेट झाली? त्यांच्याशी कधी संवाद साधला गेला? कारण अगदी तुम्ही दोघं एकत्र होतात, एकत्र या सगळ्या प्रोसेसमधून गेलायत. जेव्हा आपला मित्र, आपला सहकारी जेव्हा खासदारकी करता लढतोय, याविषयी सूरज चव्हाण यांच्याशी काही भेट, काही संवाद? नाही, मी फॉर्म भरायच्या अगोदर एकदा कोर्टात त्याला आणलं होतं, तेव्हा गेलो होतो भेटायला. तेव्हा तो बोलला नाही भैया तुम्ही नक्कीच निवडून येणार, आणि त्याची खात्री होती. आणि तो बोलला तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, माझं जो काही कालावधी आहे तो आतमध्ये व्यवस्थितरित्या मी काढीन, परंतु तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा तुमच्या विजयासाठी आणि 100% तुम्ही निवडून येणार. आज मला असं वाटतं की हा जो प्रकार जो आहे ना, तो मला फार वाईट वाटतं की म्हणजे की राजकारणात आल्यानंतर एकतर आम्ही आमच्या घरच्यांना फार कमी वय देऊ शकतो, म्हणजे लोकांना दिसताना काय दिसतं मला माहीत नाही, परंतु त्याच्यानंतर जर का असं जर का पर्टिक्युलरली बदनाम करण्याच्या दृष्टीने किंवा त्यांना त्रास देण्याच्या दृष्टीने जर का असा गैरवापर करून जर का कोणाला जर का त्याच्या आयुष्यातले काही दिवस जर का त्याला जेलमध्ये ठेवण्यात येत असेल तर ते चुकीचं आहे. त्याच्या घरी त्याची बायको आहे, त्याच्या घरी त्याची 2 मुलं आहेत, त्याच्याही घरी त्याचे 2 आई वडील आहेत. आज शेवटी ते काय विचार करणार? मला असं वाटतं हे चुकीचं चाललंय, डोळे पाणावतात. चुकीचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की ज्या वेळेला आज त्याच्या घरी जातो किंवा त्यांच्या मुलांना भेटतो तर ते विचारतात ना म्हणजे पप्पा कधी येणार, काय येणार. शेवटी त्यांना काय केलंय, त्यांनी काही केलं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो ह्याच्या म्हणजे ज्यावेळेला हे सगळं फायनलाइज होईल, केस संपेल, त्यावेळेला त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही. कारण खिचडी बनवली गेली 2 वर्षापूर्वी, खाल्ली गेली 2 वर्षापूर्वी, आणि एक उठून कोणतरी माणूस त्या ठिकाणी एक ॲप्लिकेशन करतो आणि सांगतो की ह्याच्यामध्ये घोटाळा झाला आहे. ज्या माणसाने ना खिचडी खाल्ली, ना खिचडी वाटली, ना खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं, काय घेतलं, त्या माणसाच्या ह्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून जर का तुम्ही एखादी जर का केस ओपन करत असाल तर ते बदनामीच्या दृष्टीनेच आहे. आणि मला सांगा मग पर्टिक्युलर 2-3 एजन्सीजलाच का तुम्ही टार्गेट करता? त्याच्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जवळजवळ 70-80 लोक त्या ठिकाणी होते ज्या एजन्सीजनी त्या ठिकाणी घेतला होता. मग सगळ्यांची इन्क्वायरी करायला पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ कुठे ना कुठेतरी त्याच्यातले 2-3 माणसं ही पर्टिक्युलर पॉलिटिकल माणसांच्या कनेक्टमध्ये आहेत म्हणून बदनाम करण्याच्या दृष्टीने हे होत आहे. हा माझा आरोप आहे. बॉम्बस्फोटातला आरोपी मुसा हा तुमच्या प्रचार सभेत होता. हाही मुद्दा भाजपकडून किंबहुना आपण म्हणूया सत्ताधारी पक्षांकडून उपस्थित करण्यात आला आणि यावरून सुद्धा तुमच्यावर अनेक आरोप झाले. बघा कसं आहे की हे आरोप करण्यासाठीच आहेत. शेवटी तुम्ही 10 वर्षामध्ये काय केलं हे लोकांना सांगितलं पाहिजे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये हे 10 वर्षात आम्ही करून दाखवलं म्हणून येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही हे करू हे सांगितलं पाहिजे. ते बाजूला सोडतात आणि खिचडीचा आरोप, जो काही गुन्हा घडलेलाच नाहीये. आणि हा जो आरोप जो आहे ना, मला असं वाटतं त्या दिवशी मी अंधेरी पूर्वला प्रचार फेरीत होतो आणि त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जनता त्या ठिकाणी उतरली होती. आज तुम्ही साधारणपणे तुम्ही सुद्धा रॅलीज कव्हर करता बऱ्याच लोकांच्या, त्यावेळेला कसं होत असतं की आपण त्या ठिकाणी चालत असतो, त्या गर्दीमध्ये कोण ना कोणतरी माणसं आपल्यासोबत येत असतात, आपल्याला हार घालतात, आपल्याला शेक हँड करतात, आपल्याबरोबर 1-2 मिनिटं चालतात आणि नंतर ते निघून जातात. तशाच पद्धतीने ते होतं. आणि मला असं वाटतं जर का तो फार मोठ्या प्रमाणात जर का गुन्हेगार असेल तर माझ्या रॅलीमध्ये पोलीस खात्यातले लोकही होते, मग त्यांनी का नाही त्याला हटकलं? ती जबाबदारी कोणाची आहे? एखादा जर का गुन्हेगार जर का त्या ठिकाणी येत असेल तर त्याला हटकण्याची जबाबदारी माझी आहे की पोलीस खात्याची आहे? तो माझ्या रथावरती होता का?
नाही. मी त्याला बोललो आणि मला असं वाटतं की त्यांनी त्याच्यानंतर एक मुलाखत पण दिलेली आहे, जी मला नंतर कोणीतरी पाठवली, की मी त्या ठिकाणी कुठेतरी नमाजला आलो होतो, बाजूला उभा होतो आणि रॅली चालली होती म्हणून मी त्या रॅलीमध्ये आलो आणि नंतर निघून गेलो. मला काय कोणी बोलवलं नव्हतं. एक कॉमन मॅन म्हणून आलो आणि कॉमन मॅन निघून गेलो. फक्त विपर्यास करायचा कुठल्याही गोष्टीचा, एखादी गोष्ट त्या ठिकाणी दाखवायची आणि तेवढ्याच पार्टमध्ये ठीक आहे, तुम्ही दाखवायचं होतं तर मग पहिल्यापासून दाखवा. जिकडनं रॅली सुरू झाली तिकडनं, तिथपासून उपस्थित असेल, वारंवार जर का मी त्याशी गप्पा मारत असेल तर मग तुम्ही सांगू शकता ना, आरोप करताना सुद्धा. आरोप करता आता एखाद्या नौका माणसाची सुद्धा आपण हात मिळवणी करतो, गप्पा मारतो, म्हणजे काय आपण त्याला काय गुन्हेगार आहे म्हणून त्याला काय वेलकम करतो की काय? असं प्रत्येक. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचे गुन्हेगारी स्वरूपातल्या बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांच्या बरोबरचे फोटो आहेत. मग त्यांनी काय त्या गुन्हेगाराला काय माफ केलेलं असं असतं का? असं नाही आहे. हे फक्त त्यांच्याकडे माझ्यावरती आरोप करण्यासाठी, माझ्यावरती बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही नाही आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही नाही आहे. म्हणून असे आरोप करायचे आणि जनतेला सगळ्यांना माहिती आहे. हेच बोलतायत, जनताने काही रिॲक्टच करत नाही आहेत, हे आणि यांचे कार्यकर्ते. बाकी कोण रिॲक्ट करत नाही, कोणाला काही पडलेलं नाही आहे. कारण त्यांना एक कळतंय की गर्दीमध्ये एखादा माणूस आला आणि तो माणूस निघून गेला, तो काय अमोल कीर्तीकरनी बोलवलेला माणूस नव्हता. या सगळ्यामध्ये आता मगाशी तुम्ही उल्लेख केलात की अनेक वडिलांना मानणारे होते, कारण अर्थात 2 टर्म गजानन कीर्तीकर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत, सातत्यानं मोठ्या मताधिक्यानं ते निवडून सुद्धा येत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत कुठं असं नाही का वाटत की आपण या निवडणुकीत उतरलोय खरं, खासदार झाल्यानंतर कुठे आपल्या वडिलांची आणि आपली तुलना केली जाईल, कामाच्या दृष्टिकोनातून तुलना केली जाईल, असं काही वाटतं का? पण कसं आहे की मला तर वाटतं कोणी कोणाशी तुलना करू नये. प्रत्येकाने आपापलं काम करावं, बरोबर की नाही? प्रत्येकाने आपलं काम करावं. मी काय केलंय ते मी केलंय आणि समोरच्याने काय केलं ते समोरच्याने केलंय. मी कधी कोणाशी तुलना करायला जात नाही. मी माझं काम जे असतं ते मी करण्याचा यथोचित प्रयत्न करतो. प्रत्येकाने केलाही असेल, कारण त्यातली कामं काही झाली असतील, काही कामं पूर्ण नसेल झाली. जी झाली आहेत कामं त्याचा कोण गवगवा करत नाहीत. जी झाली नाहीत ना त्याच्याबद्दल बाहेर थोडासा रोष असतो, तर मी त्याचीच चर्चा जास्त होत असते आणि त्याच्याकरता प्रयत्न किती केले आहेत ह्याच्यावरती कोण उहापोह करत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय माझ्यासाठी गौण आहे. म्हणजे गजानन कीर्तीकर माझे वडील आहेत म्हणून पण नाही आहेत, पण मी कोणाशीच तशी तुलना करायला जात नाहीये. मी मला जे योग्य वाटतं ते काम योग्य रीतीने करण्याचा प्रयत्न करतो आणि माझा त्याच्यावरती विश्वास आहे. अगदी. पण गजानन कीर्तीकर जरी या ठिकाणी खासदार जरी असले तरी त्यांच्या समवेत तुम्ही अनेक वर्ष सातत्यानं अगदी गल्लीबोळात फिरतायत, प्रश्न तुम्हाला लोकांचे माहिती आहेत, लोक तुमच्याशी कनेक्ट आहेत. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला असं वाटतं उत्तर पश्चिममधला हा पेपर सोपा आहे आपल्यासाठी? कसं आहे की अमोल गजानन कीर्तीकर हा एकमेव नाही आहे. त्यांना खासदार बनवणारे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व ज्येष्ठ शिवसैनिक हे आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जे काही गेल्या 10 वर्षात काम केलेलं आहे त्याच्यामध्ये माझा आणि त्या सर्वांचाही अधिकार आहे. त्यामुळे 9 वर्षाच्या कामाचं क्रेडिट नक्कीच आम्हाला मिळणार आहे. गेले 1 वर्षभरामध्ये जे तिकडे गेले असतील, त्यांची नवीन पक्ष स्थापन झाला असेल, त्याच्या माध्यमातून कामं आली असतील आणि त्यांनी केली असतील तर त्याचं नक्कीच त्यांना क्रेडिट मिळेल. परंतु 9 वर्षातलं क्रेडिट तर नक्कीच आम्हाला मिळणार, कारण ती कामंसुद्धा आमच्याकडे आली, त्या कामाचा फॉलोअपसुद्धा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला, ती कामंसुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करून घेण्यात आली, त्यांचं लोकार्पण पण आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करून घेण्यात आलं. त्यामुळे मला असं वाटतं 9 वर्षाचं क्रेडिट नक्कीच आम्हाला मिळणार आणि त्याचा आम्हाला ह्या विजयामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. एकीकडचे तुमचे सहकारी आज तुमचे प्रतिस्पर्धी ठरत आहेत. कधी काळी अगदी तुम्ही काय म्हणतात त्यांना, रवींद्र वायकर काका की वायकर साहेब, ते तुमच्या प्रतिस्पर्धी म्हणून आता उभे टाकलेले आहेत. अगदी सुरुवातीपासून तुम्ही त्यांच्या समवेत होतात, त्यांचंही काम बघत आले आहेत. काय वाटतं तुम्हाला की कडवं आव्हान आहे? रवींद्र वायकर यांच्यावर सुद्धा अनेक आरोप करण्यात आलेले होते, तुमच्यावर सुद्धा अनेक आरोप आता केले जातात. असे हे प्रतिस्पर्धी आज उत्तर पश्चिममधून समोरासमोर आहेत, इथंच सामना होतोय. कसं आहे की शेवटी हे राजकीय युद्ध आहे आणि जेव्हा युद्ध असतं तेव्हा समोरच्याला कधीच कमी लेखायचं नसतं आणि तसं आम्ही कधीच कोणाला कमी लेखत नाही. शेवटी त्यांच्या पद्धतीने तेही काम करणार, आमच्या पद्धतीने आम्हीही काम करणार. परंतु माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती, माझ्या महाविकास आघाडीच्या सहकारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवरती आणि माझ्या मतदारांवरती अगदी अत्यंत चांगला विश्वास आहे. तर मला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये आम्ही नक्कीच पुढे निघून गेलेलो आहे. त्यांना आम्हाला चेस करायचं आहे आणि शेवटी कसं आहे की त्यांनी आत्तापर्यंत ह्या गोष्टी केल्या, अनुभव आहे म्हणतात ना, मग ते लोकांना तुम्हाला समजून सांगायला लागेल या अनुभवातनं मी काय काय केलंय ते लोकांना पटवून द्यायला लागेल
आणि मला असं वाटतं की जोगेश्वरी हा विधानसभा तुमचा होता, परंतु ह्या अधिकाराच्या माध्यमातून जोगेश्वरी व्यतिरिक्त या 5 मतदारसंघात तुम्ही काय काय केलं, तुम्ही किती फिरलात, हे लोक विचारतील. तेव्हा तुम्हाला लोकांना सांगायला लागेल. तुम्ही 5 वर्ष राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री होतात, त्यामुळे हेही तुम्हाला लोकांना सांगायला लागेल की या 5 विधानसभा मतदारसंघामधल्या भागामध्ये वा गृहनिर्माण संस्थांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही किती मिटिंग घेतल्या आहेत, किती त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत, आणि केले असतील तर लोक त्यांच्या बरोबरीने असतील, लोक मतं देतील. परंतु मला असं वाटतं की त्यांचं असं नेहमी म्हणणं असतं, मी मीडियाच्याच माध्यमातून ऐकलंय की ते तर बच्चे आहेत. हो, वारंवार तुमचा तसाच तर उल्लेख मी केला. असं म्हणतो की आम्ही बच्चे आहोत, पण आम्ही सच्चे आहोत, म्हणून लोकांना आम्ही अच्छे वाटतो आणि त्याच्यासाठी लोक आमच्या बाजूने उभी आहेत. मी तुम्हाला फार मोठी गोष्ट नाही सांगत, पण जोगेश्वरी विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही लीड घेणार, हे तुम्ही 4 जूनला तुम्ही बघाल. रवींद्र वायकरांसोबत कधी भावनिक नातं, कारण इतक्या वर्षाचे तुमचे ऋणानुबंध होते, एकत्र काम केलेलं आहे, एकत्र मतदारसंघ, कधी कसं आहे की आता मी माझ्या वडिलांशीच राजकीय नातं तोडलं, ठीक आहे, वडील म्हणून आहेत, तसंच वायकरांनी आमच्याशी तोडलं राजकीय नातं. ठीक आहे, समोर आले तर ते वयाने अनुभवाने मोठे आहेत, त्यांचा नक्कीच मान ठेवला जाईल, परंतु त्या आमच्या पक्षावर नाही आहेत. म्हणजे आमच्या शिवसैनिकांच्या भाषेत बोलायचं तर ते गद्दार आहेत, पण मी माझ्याकडनं कधी असा उल्लेख करत नाहीये. शेवटी त्यांचा तो वैयक्तिक निर्णय होता. आणि मला असं वाटतं महाराष्ट्र टाइम्सच्या मुलाखतीमध्ये त्यांना का जायला लागलं ह्याचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. माझ्याकडे 2च पर्याय होते, एक तर मला जेलमध्ये जायला लागेल किंवा मला पक्ष बदलायला लागेल. आता हा विचार लोकांनी करायचा आहे की जेलमध्ये जायला लागेल ह्याचा अर्थ तुम्ही असं म्हणताय का की मी काहीतरी केलं होतं म्हणून मला जेलमध्ये जायला लागेल. आणि दुसरी गोष्ट, मला पक्ष बदलायला लागेल म्हणजे तुम्ही असं म्हणताय का तुम्ही घाबरला होता, काय तुम्ही म्हणताय ते लोकांना स्पष्ट सांगा. दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रेसही घेतली. मला असं वाटतं प्रेसमध्ये सुद्धा तेच बोललेत, फक्त शब्द फिरवलेत त्यांनी. त्यामुळे मला असं वाटतं की भाजपच्या सुद्धा वरिष्ठांनी आणि भाजपच्या सुद्धा मतदारांनी यावेळेला विचार करावा की त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे. कारण ईडी ही यंत्रणा जी आहे ना, ही यंत्रणा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये भाजपचं राज्य आहे. मग ते तुमच्यावरती आरोप करतायत का? आणि जर का तुमच्यावरती आरोप करतायत, तुम्ही सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला असं त्यांचं म्हणणं जरी आडून असेल, डायरेक्ट बोलत नाहीत, ते आडून बोलतायत, तर मला असं वाटतं भाजपच्या मतदारांनी सुद्धा याचा विचार करायला पाहिजे की अशा माणसाला आम्ही मतं द्यायची की नाही द्यायची. कारण ते आमच्या युतीमध्ये आहेत, पण आमच्याच वरिष्ठांवरती त्यांचा आरोप चाललाय. अगदी शेवटचा सवाल, तुम्ही म्हणालात की गजानन कीर्तीकर यांना मानणारा वर्ग पण आपल्यालाच मतदान करेल, म्हणजेच इनडायरेक्टली शिवसेनेची मतं सुद्धा आपल्यालाच मिळतील. रवींद्र वायकरांचा देखील तुम्ही उल्लेख केला की जोगेश्वरीतला बहुतांश भाग जो आहे तो तुम्हालाच मतदान करेल. थेट विचारते, उत्तर पश्चिममधून किती लीडनं अमोल गजानन कीर्तीकर निवडून येतील असं वाटतंय? बघा, मी अतिशयोक्ती करत नाही, परंतु 7 लाखाच्या दरम्यानची मतं ही महाविकास आघाडीला मिळतील. 3 लाखापर्यंत महायुती राहील आणि 4 लाखांच्या दरम्यानच्या मताधिक्यांनी या ठिकाणी अमोल गजानन कीर्तीकर याचा विजय होईल. सर्व मतदारांच्या आशीर्वादाने आणि सर्व माझ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने आणि मेहनतीने, हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो. पक्क केलंय एकदम 100%. काहीच त्याच्यामध्ये हे नाही आहे. आम्ही जिंकलेलो आहे, आम्ही फक्त लीडसाठी लढतोय, हे पण तुम्हाला सांगतो मॅडम. खूप खूप धन्यवाद अमोलजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आणि प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तितकीच थेट आणि चोख दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. येस, धन्यवाद. लोकशाही मराठीमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, पण अपडेट होण्याकरता पाहत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.